कल्याणमध्ये गेल्या आठवड्यात घडलेल्या या घटनेनं पोलिसांचं भय किती राहिलंय ते दाखवून दिलंच आहे। भर गर्दीसमोर एका पोलिसाला बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला। एका मंडळाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ही मुजोरी, तर अट्टल गुन्हेगारांना पोलिसांची काय तमा असणार। ही स्वरा पाठक मंगळवारी डोंबिवली जवळच्या खंबालपाडा भागात कॉलेजवरून परतत असताना बाईकवरून आलेल्या चोरट्यानं तिला लुबाडण्याचा प्रयत्न केला। तिनं विरोध करताच ब्लेडनं हल्ला करण्यात आला। गेल्या काही दिवसांमध्ये या अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे। तो चैन स्नॅचर झटापट करून आणि स्वरा पाठक यांना जखमी करून ती सोनेरी चैन आणि त्यांच्याकडे असलेला पॉलिथिन घेऊन मोटरसायकलसह पडण्यास यशस्वी झाला। कल्याण शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजी चौकात 4-5 जणांचं एक टोळकं दबा धरून बसलेलं असतं। एकटं दुकटं सावज हेरलं जातं। धक्का लागला, मुलीची छेड काढली, अशा कोणत्याही कारणानं त्याला आडबाजूला नेलं जातं आणि लुबाडलं जातं। आदित्य निमकर, सुभाष राऊत या तरुणांबाबत काही दिवसांपूर्वी हाच प्रकार घडला। अचानक एक माणूस अंगावरतीच आपटला, माझ्या मोबाईलवरती बोलत होता तो, तरी मी त्याला सॉरी म्हणलं आणि पुढे आलो तर तो मला शिवाय देत अंगावरती आला माझ्या। आधीच मला लक्षात आलं की आणखीन 5-6 जण माझ्या अवतीभोवती जमलेले होते। तर मी म्हटलं मला काय प्रॉब्लेम असेल तर मी सॉरी म्हटलेलं आहे तुम्हाला, त्याहून काही ऑब्जेक्शन असेल तर आपण पोलिसांकडे जाऊया सर, पुढेच पोलीस स्टेशन आहे। ते म्हणाले नाही तुझं काय करायचं ते आम्ही बघतो, चल कोपच्यात। फोन आला म्हणून मी गाडी घेऊन बाजूला थांबलो केंडरकर कॉलेजच्या साईडला। तर 2 डागे मोटरसायकलवर आले 2 चोर आणि डायरेक्ट मोबाईलवर मला झटापटी केली आणि डायरेक्ट मोबाईल वगैरे हिसकावून घेऊन गेले। वाढत्या लुटमारीच्या घटनांमुळे महिला वर्गात त्यातही कॉलेजच्या तरुणींमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे। गुन्हेगारांवर पोलिसांचा वचकच राहिला नसल्यानं एकट्यानं कुठं जायचीही भीती वाटते, अशीच प्रतिक्रिया उमटतीये। कॉलेजवरून येतानाच काल आमच्यातल्याच माझ्याच वयाच्या एका मुलीसोबत एक घटना घडली की काही गुंड्यांनी तिच्यावर हमला करून तिची चेन वगैरे चोरली आणि तिच्यावर ब्लेडने वार केले आणि अशा घटना सर्रास रोज घडत आहेत हल्ली डोंबिवलीत, तर जास्तच प्रमाण आहे असं आम्हाला वाटायला लागलंय। तिला पण सेफ्टी पाहिजे आणि बायका जे जातात जॉगिंग वगैरेला त्यांना पण सेफ्टी पाहिजे। इकडे काहीतरी सेफ्टी द्यायला पाहिजे। थी फिर उधर से आ रही थी, लौटते टाइम हुआ नाके पे तुरंत पीछे से आके और ऐसा डायरेक्ट खींच लिया और ऐसा यहाँ तक मैं उसके पीछे गई। एक मारुति वाला इधर से जा रहा था, उन्होंने देखा पर उन्होंने कुछ नहीं किया। पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांनी कारभार हाती घेतल्यापासून गुन्हेगारीत वाढ झाल्याची नागरिकांची भावना झाली आहे। पोलीस दलातूनही दबक्या आवाजात तीच कुजबूज सुरू आहे। गुन्हेगारांबद्दल शिंदेंची बोटचेपी भूमिका आश्चर्यकारक असल्याचं बोललं जातंय। कल्याण हे ऐतिहासिक शहर तर राज्याची सांस्कृतिक उपराजधानी अशी डोंबिवलीची ओळख, याऐवजी लुटारूंचं नंदनवन अशी ओळख होऊ नये असं वाटत असेल तर पोलिसांनी वेळीच पावलं उचलायला हवीत। विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण डोंबिवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।